एकनाथ शिंदेंकडून मराठ्यांचा डबल गेम. जरांगे म्हणतात शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेच बरे. कुणबी नोंदींचा वाद, जरांगेंचा शिंदेंवर घणाघात. मराठा आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करणं टाळणाऱ्या जरांगे पाटलांनी आता थेट शिंदेंवरच निशाणा साधलाय. मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींच्या कुणबी नोंदी अवैध ठरवल्यानंतर जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा डबल गेम केल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंना बरं म्हणायची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावलाय. आणखी काय मोठे आरोप केलेत पाहूया. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कस काय येतात तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले, ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब, तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फॉडर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता. विशेष म्हणजे शिंदे आणि त्यांचे संभाजीनगरातले मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे ओबीसी नेत्यांना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका, त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागलात. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलात मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. घुमरेंचं सुद्धा नाव येत आहे, खात्री करतो मी, पण त्याचं बी नाव येत आहे. अरे घुमरे मामा केलंय पठ्ठीने तुम्हाला राज्यात. मामा 6 नंबरला होते मामा तुम्ही, 6. माझ्या मराठ्यांच्या लेकरांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं. जीवाचं रान माझ्या मराठ्यांच्या पोरांनी. इतक्या लवकर विसरलात? शिंदेंवर संतापलेल्या जरांगेंची समजूत काढण्यासाठी थेट उद्योगमंत्री उदय सामंतांनी जरांगेंची पत्रकार परिषद सुरू असतानाच फोन केला. यावेळी त्यांनी अवैध ठरवलेल्या कुणबी दाखल्यांबाबत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. या दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला ऐकूयात. मी जीवाचं रान कशासाठी करतोय? शिंदे साहेब मराठ्याचा आहे, तर हाताच्या फोडाप्रमाणे वागवतोय मी त्यांना. ऐका ना, मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो 100% शिंदे साहेब अशा मीटिंग घ्या म्हणून सांगूच शकत नाहीत. आणि मग हे कस काय घेतात मग तुमच्या तिथे कस काय? मी तेच सांगतो ना, मी सांगतो, मी आता माहिती तर घेतो. मला आता कळले ना, मी तुम्हाला दुपारपर्यंत माझी एकच विनंती आहे बघा, शंभूराजेवर तुमच्यावर लय विश्वास ठेवतो मी. तुमच्या दोघांमुळे मी शिंदे साहेबांना सुद्धा लय विश्वास ठेवतोय. माझ्या पोरांचं प्रमाणपत्र रद्द करून वाटोळ करू नका. मला 4ही प्रमाणपत्र वैध ठरलेले पाहिजेत. मी तेच करतो. मला फक्त डिटेल पाठवायला सांगा माझ्या व्हॉट्सअपवर ताबडतोब आता. ठीक. मी शिंदे, आणि मी तुम्हाला हे पण सांगतो अगदी कॉन्फिडेंटली आणि आत्मविश्वासानं सांगतो, शिंदे साहेब असं करू शकत नाहीत. मुळात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आतापर्यंत तब्बल 8 उपोषणं आणि अनेक भव्य मोर्चे काढले. त्या प्रत्येक आंदोलनात जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती उघडपणे टीका करण्याची मनोज जरांगे पाटील यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या टीकेनंतर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अवैध ठरलेल्या नोंदीसाठी पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करणार, की आता मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष वाढणार, हे बघणं महत्वाचं असणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना.